प्रेम लग्नानंतरचे भाग 16वा. जेवण झाल्यावर 1 तास असेच फिरत राहिले. त्यानंतर मात्र नाईट क्लबमध्ये गेले. तिथे जाताच ते दोघेही डान्स करू लागले. तिचं सगळं लक्ष त्याच्याकडे होतं, पण तो तिच्याकडे पाहतही नव्हता. क्षणाक्षणाला त्याचं असं वागणं पाहून मनाला लागू लागलेलं. एवढ्यात तिथं खूपच गर्दी झाली. त्यामुळे ते दोघं एकमेकांपासून जरा दूर गेले. कोणीतरी मुलगी तिला त्याच्यासोबत बोलताना दिसली होती. तोही तिच्यासोबत डान्स करत होता हे पाहून तिला आता मात्र त्याचा राग आला. एवढ्यात कोणी मुलगा तिथे येऊन तिची छेड काढायला म्हणून आला. हाय बेबी. हाय, तीही त्याला म्हणाली. वुड यू लाईक टू डान्स विथ मी? हा हा हा, डान्स तर करते मी, दिसत नाही तुला? राईट. ती दुसऱ्या कोणाशी बोलत आहे हे सागरच्या लक्षात आलं. तसा तो त्या गर्दीत तिच्याकडे येऊ लागला. तिचा हात पकडला आणि तिला तिथून दुसरीकडे घेऊन जाऊ लागला. काय सागर, तुला दिसत नाही मी डान्स करते? करू दे ना. कोणाशी काय बोलत आहेस तू? वेडी आहेस का? सागर म्हणाला. का? तू बोललं तर चालतं ना, मग मी का नाही बोलायचं? ए, तिला नाही काही प्रॉब्लेम माझ्यासोबत डान्स करायला नी बोलायला. तू कोण मध्ये पडणारा? तो मुलगा म्हणाला. हो ना, सायली बोलत होती. तिचं न ऐकताच तो तिला साईडला घेऊन जाऊ लागला. तसा त्या मुलाने सागरला ढकलले. एवढं होईल असं सायलीला वाटलंच नव्हतं. ए, तू ढकलतोस काय त्याला? माझा नवरा आहे तो, आणि आमचा आम्ही पाहून घेऊ ना, सायली त्या मुलाला म्हणाली. मी तुला केव्हाचे सांगतो आहे, तुला ऐकायचं नाही ना सायली? चल इथून. सागर तिला तिथून नेऊ लागला. ती बाहेर निघून आले, पण तो मुलगा ऐकेल तर? तो त्याच्या पुढेच येऊन थांबला. हे पाहून सायलीला टेन्शनच आले. नाही म्हटलं तरी त्याची थोडी झटापटी झालीच. तिने आजूबाजूला काही दिसते का पाहिले आणि तिला जे हातात येईल ते घेऊन तिने त्या मुलाला जी झोडपायला सुरुवात केली. तिथे थांबतच नव्हती. सागरला एका क्षणाला हे पाहून त्यातूनही हसूच आले. शेवटी तो मुलगा घाबरून पळून गेला. त्यानंतर हे हसू त्याने थोडं थांबवलं, कारण तो पळून जाताच ती त्याच्याजवळ आली. सागर, तू ठीक आहेस ना? नाही, पण तुला काय फरक पडणार आहे ना? माझं ऐकायचं नसतंच ना कधीच. नाहीतर हे झालं असतं का? तो तिच्याकडे न पाहताच बोलत होता. सॉरी ना सागर. चल, असं वाटते उगाचच आलो इथे. ते निघून त्यांच्या रूममध्ये आले. ते दोघे लगेचच त्यांच्या रूममध्ये आले आणि दोघेही काही अंतरावर बेडवर बसले होते. ती त्याच्याकडे पाहत होती. तोही शांतपणे खाली विचारत होता, पण तिच्याकडे पाहत नव्हता. त्याने ब्लॅक टी शर्ट घातलेला. हाफ स्लीव्ज असल्याने कोपऱ्याला झालेली जखम तिला दिसली. सागर, अरे तुला लागले आहे रे, ती त्याच्या जवळ जात बोलली. तिने पाहण्यासाठी म्हणून त्याचा हात पकडला. हो, असू दे, तो सोडवत म्हणाला. असू दे काय, बघू म्हणत एक रुमाल पाण्याने भिजवून घेऊन आली आणि ती जखमेवर फुंकर घालत ती पुसून घेत त्याच्याकडे पाहत होती. पण तो काही तिच्याकडे पाहत नव्हता. तिच्या नकळत तिला पाहून मात्र तिच्या चेहऱ्यावरचे प्रत्येक भाव त्याला कळालेच. किती वेडी मुलगी आहे ही. आता तरी कबूल कर ग, प्रेम करते आहेस. दुसरा रुमाल त्यावर बांधत ती म्हणाली. आय एम सॉरी ना सागर. ठीक आहे, पण मी झोपतो. उद्या लवकर उठावं लागेल. प्रतापगड पाहायला जायचं आहे. गुड नाईट. ओके, गुड नाईट, ती म्हणाली आणि लगेचच तो झोपायला गेला. पण त्याला झोप लागत नव्हती. डोळ्यासमोर मगाशी जे घडलं ते आणि तिचाच चेहरा येत होता. तो मनातून खुश होत होता. माझा नवरा आहे तो, आमचा आम्ही बघून घेऊ, कशी म्हणाली त्याला. आणि लागले मला हे पाहून किती कासावीस होत होती.
तो स्माईल करत होता. आय नो, तूही प्रेम करत आहेस माझ्यावर. सायली यार, आय लव्ह यू. पण आता हे तू कबूल कर ग. मी वाट पाहतोय. कारण मी बोललो तर तू आढीवडी घेणार. आय नो. त्यापेक्षा तूच बोल. त्याला विचारात कधीतरी झोप लागली. तीही चेंज करून झोपली. सकाळी उठल्यावर तसं दोघेही नॉर्मली बोलत होते. आज प्रतापगडवर जायचा प्लॅन होता. त्यामुळे ऊन होण्याआधीच लवकर बाहेर पडणार होते. सकाळचे 7 वाजलेले. तिने व्हाईट टी शर्ट आणि ब्लू जीन्स घातलेली. केस मोकळे न सोडता एक पोनी टेल बांधून समोरच्या साईडला ती घेतलेली. बाहेर जाण्या अगोदरच गॉगल चढवलेला. आवरलंय माझं, निघायचं का? तिने विचारला तसा तो तिच्या जवळ आला. तिला वाटलं आता तिला जवळ घेतोय की काय. तशी ती थोडी कॉन्शियस झाली. पण पाठीमागे असलेली किल्ली हातात घेऊन तिला ती दाखवत चल निघूयात म्हणत निघाला. आता मात्र तिला त्याच्या या वागण्याचं जरा वाईटच वाटलं. ती दोघं खाली आले, बाईक काढली आणि निघाले. पण तिला मनातून खूप वाईट वाटत होतं. मुद्दाम करत असणार हा, आय नो. सुरुवातीला मुद्दाम जवळ यायचा काही कारण काढून आणि आता इग्नोर करतोय मला, मी त्याच्या मागे लागावं म्हणून. कधी कधी समजून घ्यावं माणसाने पुढच्या माणसाला काय वाटतं ते. प्रतापगडावर जातानाचा प्रवास मोठा होता. मध्येच कुठेतरी थांबून त्या दोघांनी नाश्ता केला. ती त्याच्याशी जरा कमीच बोलत होती आणि हे त्याच्याही लक्षात आलेलं. 1-1.5 तासांनी ते प्रतापगडावर पोहोचले. तिथे एक हॅट तिने खरेदी केली. मुद्दाम त्याच्यापासून दूर जाऊन एकटीचीच सेल्फी घेत होती. तिला वाटलं तो येईल तिच्यासोबत मागच्या वेळीसारखी सेल्फी फोटो काढेल, विचारेल की का शांत आहेस. पण नाही, तसं काहीही होत नव्हतं आणि त्याचा तो एन्जॉय करत होता. म्हणूनच अधूनमधून तिची चिडचिडही होत असायची. पण तो त्याकडेही दुर्लक्ष करत होता. त्याला मनातून तिच्या या सगळ्या गोष्टीचे हसू येत होते. तिची चाललेली चिडचिड आणि असं दूर जाऊन सेल्फी काढणं यावर तो काहीच रिॲक्ट होत नाही. तिथेच जेवण वगैरे करून ते ऊन खाली झाल्यावर ते निघणार होते. सगळा प्रतापगड पाहून झाल्यानंतर ती एका ठिकाणी बसली तर तो थोडा तिच्यापासून दूर अंतरावर बसला. बघा मी काय खाणार आहे याला, असा दूर बसला आहे मनाशी म्हणत ती खाली पडलेल्या काडीने जमिनीवर वेड्या वाकड्या रेघा मारत बसली. सायली, ताक पिणारेस का? नकोय मला, ती जरा रागानेच म्हणाली. ओके, मी आलोच पिऊन म्हणत तो ते आणायला निघूनही गेला. किती निर्लज्जपणा हा. मी चिडचिड का करते हे पण विचारे ना. तो काही वेळात ताक घेऊन आला आणि तिच्यासमोर ते पिऊ लागला. वाव, काय भारी आहे, मस्त. मुद्दामून करत आहेस ना, मला माहीत आहे. अरे मी काय केलं? मी विचारलेलं तुला, तूच नको म्हणालीस. त्याला मी काय करू? मी त्याबद्दल नाही म्हणत आहे. मग कशाबद्दल बोलत आहेस? तुझ्याशी ना बोलण्यात अर्थ नाही म्हणत ती तिथून उठून निघून जरा दूर गेली. त्याला मात्र तिच्या मनातलं सगळं हळूहळू लक्षात येत होतं. पण तिच्या बोलण्याची वाट पाहत तो तिचं असं चिडणं ही एन्जॉय करत होता. 3 वाजता बरोबर ते परतीच्या प्रवासाला लागले. मध्येच कुठेतरी कॉफी घ्यायला म्हणून एका ठिकाणी थांबलेले. तो कॅफे नव्हता, पण साधारण एक छोट्या हॉटेलसारखं होतं. तोंडावर पाणी मारून दोघेही टेबलवर येऊन बसले. तिथे FM चालू होता. भाऊ, 2 कॉफी, सागरने ऑर्डर देऊन मोबाईलमध्ये पाहायला सुरुवात केली. सायली खाली पाहत टेबलवर कसल्याशा विचारात तिच्या हातांची चळवळ चाललेली. अधूनमधून त्याचं तिच्याकडे लक्ष जात होतं. 5 मिनिटांनी कॉफी आली. ती सर्व करून वेटर निघून गेला. कॉफी समोर येऊनही तिचं लक्षच नव्हतं. तेवढ्यात गाणंही लागलं. ते जणू दोघांच्या मनाची अवस्था सांगणारं होतं. तो कॉफी पीत तिच्याकडेच पाहत होता. अन गाण्याचे बोल ऐकून तिचं नेमकं लक्ष त्याच्याकडे गेले.
आणि नजरानजर होताच तिची नजर आपोआपच खाली झुकली. कॉफीचा कप हातात घेत ती पिऊ लागली. पण मनात येऊ लागलं की मी अशी का वागते. त्यालाही कळायला असेल का माझ्या मनात काय चाललंय ते. ती खाली पाहत विचार करत होती, पण न कळत तिचे हे बदललेले भाव त्याच्या नजरेने टिपलेच. कॉफी संपवून ते पुन्हा निघाले. ते त्याच्या रिसॉर्टच्या रूमवर आले तेव्हा 5:30 झाले होते. फ्रेश होऊन दोघेही बसलेच होते तोवर रमेशचा फोन सागरला येऊ लागलेला. हा बोल ना ब्रो. त्याने स्पीकर ऑन केला. अरे काही लाज शरम. तिकडे गेलास की साधा एक फोन करता नाही आला तुला. अरे सॉरी, इथे रेंज नाही ना, नेटवर्क प्रॉब्लेम आहे, सागर म्हणाला. हो का, तिथे गेलास की विसरलास ते सांगा मला, तो हसत होता. नाही रे असं काही, तू बोल ना. तुम्ही सगळे कसे आहात. हो, मी फोन केल्यावर आठवलं का कसे आहात ते. बर, आम्हीही मजेत आहोत, काळजी नको करू. भाऊजी, सायली कुठे आहे, निशाने विचारले. ही काय इथेच आहे, बोला ना तिच्याशी, असे म्हणताच तीही जवळ आली. हाय सायली, काय कशी चालली एन्जॉयमेंट, विसरलीस ना मला. अगं असं काही नाही, आम्ही तुम्हालाही मिस करतोय, ती बोलत होती आणि त्या फोनच्या निमित्ताने इतक्या जवळून तो तिला न्याहाळत होता. हो का, बर, लवकर या, वाट पाहतोय आम्ही, निशा म्हणाली. हो हो, सायली म्हणाली. बाय, एन्जॉय करा, ठेवतो रे सागर, म्हणत रमेशने फोन ठेवला आणि पुन्हा त्यांची नजरानजर झाली. उगाच काहीतरी म्हणून तिने मोबाईलमध्ये पाहायला सुरुवात केली. तिची गंमत करावी म्हणून त्याने तिचा फोन हिसकावून घेतला. सागर, माझा फोन दे. नाही देणार आहे. काय करणार आहेस आणि सारखा काय तो पाहत बसतेस, जरा बोलावं माणसाशी. हा 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 हा, म्हणजे तू हे मला सांगतोस. फोन दे तू माझा. घे ना, मी काही नाही म्हणत, असं म्हणत उठून त्याने तिचा फोन तिच्या हाताला येणार नाही असा वर ठेवला. ती तो काढायला म्हणून उशीवर उशी ठेवून ट्राय करत होती आणि ते पाहून त्याला हसू यायला लागलेलं. सागर हसू नकोस, फोन दे माझा. गॅलरीत एक स्टूल दिसला, तो पटकन घेऊन जाऊन ती आली आणि त्यावर उशा ठेवून चढली. तशी एक उशी घसरली आणि ती खाली पडणार एवढ्यात त्याने तिला पकडलं. तेवढ्यातूनही त्यांची झालेली नजरानजर आणि तीही त्याच्या डोळ्यात हरवली आणि त्याच्या हे लक्षात येताच त्याने तिला खाली ठेवलं. सॉरी, तुला हात लावायचा नाही असं ठरले, विसरलोच मी. हेच मुद्दामहून करतोय ना तू. मी काय मुद्दामहून केले, तूच तर म्हणालीस मला चान्स मारायला कारण लागतं. सॉरी, इथून पुढे लक्षात ठेवेन ग, कान पकडून म्हणतच तो गॅलरीमध्ये गेला. पण तो तिथे जाऊन हसत होता, कारण आता तरी येऊन तिनं बोलावं. पण नाही, तीही हट्टी तिथेच बेडवर बसली. तिला काही त्याला तिच्या मनातलं सांगायला जमत नव्हतं. सुट्टीचे ते 4 दिवस संपत आले होते. आता उद्या निघावं लागणार होतं. ही अजूनही काही बोलत नाही. रोहितचा बड्डेही येत होता. इकडं आल्यापासून दुसऱ्या कोणाला नाही, पण त्याला मात्र तो आठवणीने कॉल करत होता. आताही खाली येऊन त्याने त्याला कॉल केला. हॅलो रोहित, यार मला काय करावं हे सुचत नाही आहे यार. काय रे, काय झालं. ती नाही का बोलली अजून. बघ ना, तू म्हणाल्याप्रमाणे मी ॲज अ फ्रेंड तिच्याशी बोलतोय. तिच्या मनात जे चाललंय ते सहज समजते, पण ती बोलतच नाही यार. मग झालं ना, तू जिंकलास की. आणि अरे, मे बी ती थोडी हट्टी आहे, तुला माहिती आहे ना, किंवा इगो प्रॉब्लेम, त्यामुळे असेल. पण आता मला सुचतच नाही काही. उद्या निघणार आम्ही इथून. डोंट वरी, इकडे आलास की आपण काही करू. आणि पुढच्या आठवड्यात बड्डे पार्टी प्लॅन करतोय, ये तिलाही घेऊन. ओके, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. बाय.
हो बाय. सागरने फोन ठेवला आणि पाहतो तर त्याच्याशी बोलताना सायलीचा मिस कॉल पाहताच तो लगेच रूमवर आला. डोर वाजताच तिने ओपन करून पाहिलं तर सागर होता. काय कुठे जात असतोस तू, मला इथे एकटीला ठेवून? एरवी मी कॉल केला की रेंज तरी नसते, नाहीतर बिझी तरी लागतो तुझा फोन. सॉरी, पण काय आहे ना, तसंही इथं थांबलो की आपले भांडणं होतात, सो गेलो होतो. तू जरा गमतीनेच म्हणत होता, पण ती खूपच सिरियस झाली. मी भांडते ना सागर, अख्ख्या जगात फक्त मीच वाईट आहे. आय एम जस्ट टायर्ड टू दिस लाईफ. ती त्याच्यापासून दूर जाऊन गॅलरीमध्ये जाऊन उभी राहिली. तसं तोही तिच्या मागे गेला. तिला पाठीमागून पकडून तिला जवळ घेत, सायली प्लीज यार, आता तरी बोल ना. मला माहीत आहे तुला काय बोलायचं आहे, मला फक्त ते तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, इतकंच. आणखी किती वेळ लावणार आहेस? तो असं म्हणाला आणि ती त्याच्याकडे वळली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती त्याच्या डोळ्यात पाहत होती. सायली, मला नाही का त्रास होत या गोष्टींचा, पण प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे? तू बोलत नाहीस. हा, बोलणार आहेस का आता तरी? सगळं आत्ताच्या आत्ता संपव ना ग हे, प्लीज, तो म्हणाला. प्रत्येक गोष्ट बोललीच पाहिजे का सागर? ती समजून नाही का घेता येत? प्रत्येक माणूस सारखा नसतो रे, त्याला बोलता येत नाही, पण वागण्यातून तर दिसतं ना. ओके असेल ही, पण मला ऐकायचं असेल तर तुला वाट पाहावी लागेल. ओके, मग मी हे असाच वागणार. ठीक आहे, मग मला काही गरज नाही. इगोमध्ये येतोय ते सांग ना. हो मग तसं समज. ते दोघे पुन्हा भांडून एकमेकांकडे पाठ करून उभे राहिले. रात्री जेवण करून झोपले, कारण दुसऱ्या दिवशी चेकआउट करणार होते.